शुभ सकाळ सर्वांना. मी कुणाल पाटील तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजचा विषय आपल्या ब्लॉगचा असा असणार आहे की माझ्या मावशीच्या मुलाचा साखरपुडा आहे आणि आता आम्ही चाललो तिथे. तर एकच ब्लॉग टाकेल मी, त्यात लग्नाचं पण टाकेल, हळदीचं पण टाकेल. हा माझ्या मामाच्या मुलाचा मुलगा आहे. थोडंसं होतं ब्लॉग मध्ये, ठीक आहे. आपला ब्लॉग नॅचरल असणार आहे. आता आम्ही ते पोहोचलोय साखरपुड्याच्या ठिकाणी. वरसे म्हणून गाव आहे. आम्ही पोहोचलो आता साखरपुड्याच्या ठिकाणी. नवरदेव इकडे आमचा. कसं वाटतंय साखरपुडा? छान वाटतंय. सगळ्यांना नमस्कार. आज माझ्या भाऊचा साखरपुडा आहे. मी सर्वात जास्त उत्साही आणि आनंदित जर असेल तर मी, मला त्याचा बॅनर बघितलं, त्याच्या चेहऱ्यावर जो स्मित हास्य आला, हे लबडे आणि भुजगे सोयरे झाले. राम राम मंडळी. माझ्या भावाचा साखरपुडा झालेला आहे. रिंग बघा तुम्ही. तुम्हाला दोघांना पण पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आम्ही आलो इथे जेवायला. तर जेवायला मेनू खूप छान आहे. सवई वांगा बटाटा आहे, बटाट्याची भाजी आहे, मट्टा आहे, आम्रखंड आहे, पुरी, डाळ भात आणि पापड. आणि ही माझी बहीण आहे, मामाची मुलगी. कसं आहे जेवण? कसं आहे? हा माझ्या मावशीचा मुलगा सौरभ. ह्याला तर तुम्ही बघितलंच आहे, अक्षय. आणि हा पण माझ्या मावशीचा मुलगा. झालेला आहे साखरपुडा. छान झाला, एकदम मस्त झाला कार्यक्रम. तर आता आम्ही निघालो घरी जायला. तर संध्याकाळी भेटू आपण. उठण्याचा कार्यक्रम असेल. आम्ही निघालो आता उठण्या लावायच्या कार्यक्रमाला जायला. तर आम्ही चाललो एकच गाडी घेऊन, रणगाड्याच घेऊन चाललोय. हे सगळ्यांनी हाय बोला ब्लॉग मध्ये. इकडे पण अर्धी लोक बसले. ते हाय कर दीदी. दीदी आमची वडापाव खाते. हाय हाय कर. यायला तर तुम्ही ओळखताच. हा माझा मामा आहे आणि हा पण एक मामा आहे. आणि आमचा बाबू पण आलेला आहे. बाबू हाय कर. तर पोचलो आम्ही इथे आणि लाइटिंग वगैरे केलेली आहे छान अशी. तर चला आतमध्ये जाऊया. सुंदर अशी लाईट केलेली आहे घराला पण. मंडपचं काम अजून चालू आहे. छान असं मंडपचं काम चालू आहे. आलो इथे सगळी मंडळी जमा झालेली आहे, पूर्ण गोंगाट आहे. तर आपण विचारूया कसं वाटतंय सगळ्यांना. कसं वाटतं तुला? आम्ही सगळे बहीण भाऊ एकत्र आलो विकीच्या लग्नानिमित्त. तर खूप धमाल येते आणि खूप मस्त वाटतं. तुला कसं वाटत आहे? खूप मस्त वाटतंय. ही पण माझ्या मामाची मुलगी आहे. ही माझी बहीण आहे. हिला तुम्ही बघितलं असेल पंढरपूरच्या ब्लॉग मध्ये. मला तर खूप छान वाटते. खूप दिवसांनी आम्ही सगळे एकत्र आलो. खूप मजा करणार, धमाल येईल. आणि फायनली आमच्या दादूचं लग्न ठरलंय, तर आम्हाला खूप मजा आली. आणि तुम्हाला लवकरच एक गुड न्यूज मिळणार आहे. अजून एक लग्नाचा ब्लॉग येणार आहे. तुम्ही दादूच्या चेहऱ्याकडे बघा, तुम्हाला समजून जाईल. तुला कसं वाटत आहे? मस्त वाटतंय कारण सगळे एकत्र आलो. तुला कसं वाटतं? छान वाटतंय आणि असं वाटतंय कधी हळदीची रात्र येते आणि मी नाचतेय. या तुम्हाला माझ्या वहिनींचं इंट्रोडक्शन करून देते. चला. आपण सगळ्यात मोठ्या वहिनी बघूयात पहिले. वहिनी इकडे बघा. ही आमची मोठी वहिनी. कसं वाटतं तुम्हाला? मोठी वहिनी. लग्न आहे आमच्या विकी भाऊंचं आणि आज आहे उठणं. तर सगळे आलेत, नंदा वगैरे मस्तपैकी. आणि आम्ही तिघी जावा बनवतोय. आणि दोघी जावांनी इथून, ही दुसरी जाव आहे ती दुसरी जाव आहे त्यांची. सेकंड नंबर. तुम्हाला कसं वाटतंय? आणि अजून एक वहिनी आहे, ती इकडे गेलेली आहे. आणि ही एक वहिनी, ही नुसती लाजते आणि पळून जाते. ब्लॉग मध्ये यायचं नाही तिला. वहिनी आमची खूप शाय फील करते. सेकंड नंबरची वहिनी आहे, ती थर्ड नंबरची होती. तर आम्ही आता जेवायला बसलेलो आहे. आणि जेवायला आहे चिकन. कसं वाटतंय? हा माझा मोठा दादा आहे, निखिल दादा. हाय गाईज. आज आम्ही आमच्या मावशीचा मुलगा विकी याचा आज उठणं आहे आणि आज आम्ही मस्तपैकी भारतीय पंगत आज इथे बसलेली आहे.
आणि मस्तपैकी गरम गरम चिकन आणि गावठी चिकन चिकन आणि राईस मस्तपैकी रस्सा भात खातोय आणि वेगळीच ही आज मजा आहे आणि खरी मजा येणार आहे ती उद्या येणार आहे तुम्ही उद्या बघा. हळद आहे. उद्या हळद आहे. ते मेहंदीचा कार्यक्रम चालू झालेला आहे. तुम्ही बघू शकता मेहंदी काढतात इथे सगळे. आणि इकडे आमची दीपाताई आहे, ही नवरदेवाची बहीण आहे. कसं वाटतं ताई तुला? शंभर रुपये नेलपेंट. आता भाऊ इथे नेलपेंट लावायचा कार्यक्रम चालू केलेला आहे त्याने. नेल आर्ट करून वेल. दादा तुमचं इंट्रोडक्शन द्या ना. तुमचं काय नाव काय तुमचं? किती रुपये घेता तुम्ही नेलपेंट लावायचे? 100 रुपये घेतात नेलपेंट लावायचे. नेलपेंट सर्व्हिसेस. कारण गेल्याशिवाय आम्हाला जेवल्याशिवाय सोडतच नाही. अच्छा त्यासाठी नेलपेंट फ्री होय ते. तुम्ही देखील यांना घरी जेवायला बोलून नेलपेंट लावून घेऊ शकता. आज माझा भाऊ घोड्यावर चढणार त्याच्यामुळं आम्हाला खूप आनंद झालेला आहे. ज्यावेळेस अक्षय एवढूसाच होता तेव्हापासून मी त्याला कडीवर घुसळून फिरायचो. चट्टीत होता असं तुला म्हणायचंय. चड्डी सगळे घालतात. उठण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे. आम्ही आलो उठण्याच्या कार्यक्रमासाठी. तर गाईज आज आहे आमच्या दादूचं उठणं आणि दादू बघा कसा हसतोय, किती खुश आहे तो. आणि ती ताई बघा कशी त्याच्या टिक्का लावतीये. ती आहे सोनूताई आणि या आहेत आमच्या उमरी ताई. तर हा माझा मामा आहे. व्हिडिओला लाईक करा. त्याने सांगितलं व्हिडिओला लाईक करा तर नक्की लाईक करा व्हिडिओला. तर उठणं वगैरे लावून झालेलं आहे. आपण हा ब्लॉग इथे एंड करूया. उद्या आपण हळदीचा नवीन ब्लॉग बनवूया. तर भेटूयात हळदीच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.